हेळंब व धनेगाव शिवारात हिंस्र प्राण्यांचा धुमाकूळ, शेतकरी चिंताग्रस्त। 2 जनावरे ठार, 2 गंभीर जखमी। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह। देवणी तालुक्यातील धनेगाव व हेळंब शिवारात आज सकाळच्या सुमारास झालेल्या हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात 2 वासरांचा मृत्यू झाला, तर 2 वासरे गंभीर जखमी झाली आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत वन विभागाकडून कोणतीही ठोस प्रतिकात्मक उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। धनेगाव येथील शेतकरी एकनाथ स्वरूप बिरादार यांच्या वासराचा हिंस्र प्राण्याने फडशा पाडला, तसेच निळकंठ पालापुरे व ईश्वर शिंदे यांचे वासरे गंभीर जखमी झाली आहेत। सकाळीच ही घटना घडल्याने संपूर्ण शिवारात खळबळ उडाली। गेल्या काही दिवसापूर्वी औसा तालुक्यात वाघाने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे हे हल्ले वाघानेच केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला। सद्यस्थितीत शिवारात रानडुकरे, हरण, मोर यासारख्या वन्य प्राण्यांचा त्रासही वाढलेला आहे। त्यामुळे या भागात वाघ अथवा बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। घटनास्थळी वलांडीचे पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास पाटील आणि वनरक्षक सूर्यकांत घोगरे यांनी भेट देऊन पाहणी केली। जखमी वासरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थातून केली जात आहे। अनेक अडचणींना तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांवर आता पशुधनावर होणाऱ्या हल्ल्याचं संकट व ब्रँड, बाजारात जनावरांवर खरेदी विक्रीवर खुरेशी समाजाने आणलेल्या बंदीने उडवला आहे। पावसाची अनिश्चितता, दुबार पेरणी, कर्जाचा बोजा आणि बाजारातील मंदी यामुळे आधीच शेतकरी संकटात आहेत। अशा स्थितीत जनावरांवर होणारे हल्ले हा शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठा आघात ठरत आहे। वनरक्षकांचा अंदाज भटक्या कुत्र्यांचा हल्ला असण्याची शक्यता। या संदर्भात देवणीचे वनरक्षक सूर्यकांत घोगरे म्हणाले की हा हल्ला हिंस्र प्राण्यांचा वाटतो, पण याआधी या भागात भटक्या कुत्र्यांनी जनावरांवर असे हल्ले केले आहेत। त्यामुळे हा हल्ला कुत्र्यांनी केला असावा असा अंदाज आहे। मात्र याबाबत निश्चित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरच सांगता येईल। वनरक्षक सूर्यकांत घोगरे, शेतकऱ्यांची मागणी, तातडीनं पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या। ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। भविष्यात अशी संकटे टाळण्यासाठी वन विभागाने सतर्क राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।